संभाजीनगरमध्ये जे मध्यवर्ती कार्यालय आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे या संभाजीनगरमधल्या मध्यवर्ती कार्यालयात जे कर्मचारी आहेत त्यांनी बेमुदत उपोषण आजपासून सुरू केलेलं आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते महागाई भत्ता असेल किंवा वेतनवाढ किंवा जी थकबाकी आहे अशा प्रकारची ज्या मागण्या आहेत, त्याचप्रमाणे एसटी राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना जो आहे तो 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासारख्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या खरं तर त्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या जी बैठक झाली होती उपस्थितीत त्यावेळेस त्यांनी सांगितल्या होत्या। त्यावेळेस सरकारकडनं असं सांगण्यात आलं होतं की या मागण्यांवरती आम्ही विचार करून योग्य तो निर्णय घेऊ, परंतु 4 महिने झाल्यानंतर सुद्धा या संदर्भात कुठलीही अद्याप बैठक झालेली नाहीये किंवा सरकारी पातळीवर कुठलाही या संदर्भात GR निघालेला नाहीये। त्यामुळे कुठेतरी एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आहे त्यांनी जे आहे ते या संघटनेमार्फत जो आहे तो आंदोलन सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात हे जे आंदोलन आहे ते आज संभाजीनगरमध्ये सुरू झालेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच ह्या उपोषणानंतर राज्य सरकार आणि प्रशासन कोणता ठोस निर्णय घेतो का हे पाहावं लागणार आहे। दरम्यान तिथील जे राजू पवार जे विभागीय सचिव कर्मचारी जे आहेत एसटी महामंडळाच्या संघटना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। नक्की काय म्हणालेत राजू पवार आपण पाहूयात। राज्य सरकारी वेतन आयोग जो 7वा वेतन सर्वांना दिलेला आहे त्या धर्तीवर एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग आणि त्या धर्तीवर जे काही तुमचे बेसिक आहेत त्याची पुनर्रचना करण्याची पूर्णपणे ग्वाही दिलेली आहे आणि लिखित असं कामगार संघटनेशी बोलणी आणि चर्चा करून उद्योग मंत्र्यांच्या समवेत बैठक झाली होती आणि त्यांनी सांगितलं की 15 दिवसात आम्ही उच्चस्तरीय हाय पॉवर कमिटी स्थापित करून जे तुमचे पेंडिंग आर्थिक बाबी आहेत त्या लवकरात लवकर देय असेल त्या सगळ्या देण्यात येईल। मात्र गेली आज 1 महिना झालं त्याच्यावर कसल्या प्रकारची चर्चा शासन दरबारी किंवा उच्चस्तरीय पातळीवर होत नाही आणि म्हणून संघटनेला आज 13 तारखेपासून बेमुदत उपोषणासाठी बसावं लागत आहे। ही कामगारांची जी मानसिक स्थिती आहे आर्थिक विमोचनेमध्ये आज कामगार रखडलेला आहे, तरीही कामगार संघटनेने विशेष जे प्रवाशांची सेवा आहे ती कसल्या प्रकारची बाधित न होता पूर्णपणे विभागीय लेवलला विभागीय पातळीवर कामगारांचे जे काही रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांची परिपूर्तता आणि आर्थिक जे काही प्रलंबित देयक आहेत ती त्वरित देण्याची विनंती करावी म्हणून आज आम्ही विशेष बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्यांची मंजुरी आणि पूर्णता शासकीय पातळीवर पूर्ण होऊन आमच्यापर्यंत बातमी येत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण अशाच प्रकारे चालू राहील। किंबहुना याची जी विभागीय पातळी आहे ही विभागीय पातळीचं जे उपोषण आहे ते भांडार किंवा जे काही तुमचं डेपो आहे त्या डेपो लेवलला सुद्धा ते सुरुवात होईल आणि डेपो लेवलला ज्यावेळेस ती सुरुवात होईल त्यावेळेस मात्र जे ऑपरेशन आणि प्रवाशांची जी काही सुविधा आहे रस्त्यावरील जे काही वाहनं आहेत ते वाहनं आणि त्याचा जो प्रवास आहे त्याच्यावर सुद्धा बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। नेहमी आपण चर्चा प्रशासनामध्ये चर्चा होती, चर्चा होऊन तोडगा कोणताही निघत नाही अखेरकार म्हणजे कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरवलं। ही तर शोकांतिक आहे कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आजी मोनोपोली आहे, खाजगीकरणाचं वारं वाहत आहे आणि खाजगीकरणातून सरकार दरबारी ज्यावेळेस रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्यांची परिपूर्तता तात्विक पद्धतीने मंजूर केली जातात आणि ते दिले जात नाही कारण की त्यांना हे महामंडळ आहे या महामंडळाचं मला वाटतं खाजगीकरणाकडे ती वाटचाल चाललेली आहे आणि खाजगीकरणातून जे काही आज कामगारांची उपेक्षा होत आहे आणि त्यांचे जे काही आर्थिक देयक आहे ती मला वाटतं कारण नसताना किंवा विना कारण ते लांबवले जात आहे असं मला वाटत आहे। तर आपण बघितलं जे विभागीय सचिव कर्मचारी संघटनेचे राजू पवार होते त्यांनी ज्या प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये त्यांनी याच ज्या मागण्या आहेत ज्यामध्ये महागाई भत्ता असेल, वेतनवाढ थकबाकी असेल किंवा राज्य एसटी कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा अशा मागण्या आहेत। दरम्यान हे जे आंदोलन आहे ते आज विभागीय स्तरावरती सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता हे जर आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर झालं असं जर उपोषण तर येत्या काळात महाराष्ट्रातल्या एसटी जे आहेत ते एसटी यंत्रणा जी आहे ती ठप्प होऊ शकते, पूर्ण राज्यभरातल्या एसट्या बंद होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे आता राज्य सरकार आणि प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल।